नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. 22 जानेवारी हा देशाच्या इतिहासात कधी न पुसला जाणारा दिवस म्हणून ओळखला जाईल. हा असा दिवस होता जेव्हा देशातील प्रत्येक गल्ली गल्लीत, शहरात रामनामाचा गजर ऐकण्यास मिळाला. हा दिवस संपला आणि पुन्हा एकदा सर्व देशवासीय आपल्या जीवनात आणि आयुष्यात मग्न झाले. मात्र शहराच्या बेलतरोडी परिसरात राहणारा रुद्राक्ष दररोज रामभक्तीत तल्लीन राहतो. रामस्मरण म्हणजे त्याच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा घटक. रुद्राक्ष म्हणजे असं नाव ज्या नावाच्या शब्दात फक्त भक्तीचा सुगंध दरवळतो. मित्रांनो, या चिमुकल्या रुद्राक्षाची भेट घ्या. हा रुद्राक्ष फक्त 3 वर्षाचा आहे, मात्र त्याला बाकी मुलांसारखी खेळणी खेळायला आवडत नाही. रुद्राक्ष खेळतो तो फक्त आणि फक्त त्याच्या आवडत्या देवांच्या मूर्त्यांसोबत. मंडे, ट्यूसडे, कंपनी आहे. वेडनेसडे, विठ्ठल थर्सडे, साईबाबाची. फ्रायडे कोणाचा आहे? गोविंदा. सॅटरडे, हनुमान. संडे, सूर्यदेव. दत्तगुरु श्री गणेश, मा दुर्गा, शंकर शंभो, रामभक्त हनुमान यांची आराधना त्याच्या दैनंदिन दिवसाचा अविभाज्य घटक आहे. कसं वाटतं आणि का म्हणून त्याला हा छंद जडला, काय? हा पोटात असण्यापासूनच असं आहे सगळं. म्हणजे पहिल्यांदा 3 महिन्याचाच होता पोटामध्ये, तेव्हाच याला पहिल्यांदा महादेवाची आरती लागली, तर यांनी मला लात मारली असं पोटात. तेव्हापासूनच म्हणजे याला देवाचं खूप आवड आहे. झाल्यापासूनच मी पहिल्यापासून शिवलीलामृत वाचत होती, तेव्हा पण त्याला म्हणजे कुठे लागलं, मोबाईलवरती पण लावलं की त्याचं लक्ष नव्हतं, नजर यायची होती, बाकी सगळं होतं, तरी पण तो लक्ष द्यायचा, असं ऐकायचा. त्याला देवाचं पहिल्यापासूनच भरपूर आवड आहे. अच्छा, याची रेग्युलरची ॲक्टिव्हिटी काय? हा रेग्युलर फक्त देवच खेळणं खेळत नाही, फक्त देवच घेऊन मागतो आणि कुठे गेलं की देवाची मूर्ती घेऊन मागतो आणि तेच खेळतो दिवसभर. म्हणजे प्रत्येक वेळेला देव, सगळेच देव आहेत त्याच्याकडे, जेवढे आमच्या देवघरात आहेत त्याच्यापेक्षा जास्ती त्याच्याकडे आहेत. कुठल्या देवांची नावं माहिती आहे याला? सगळेच माहिती आहेत. आणि इथे बोर्डवरती पण दिसलं तरी पण तो सांगतो की हे देव हे आहेत, असं की त्या मंदिरात जायचं आहे मला आणि घेऊन चला. आम्ही रात्री पण आमच्याकडे हे याचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, आणि घराजवळ अजून एक महादेवाचं मंदिर आहे. 1 वाजता पण गेलो आम्ही रात्री, तरी पण तो आम्हाला ओढत घेऊन जातो की मला महादेवाच्या मंदिरात घेऊन चला. आणि गेल्यावर पहिले नंदीवरती बसतो जाऊन आणि मग महादेवाला नमस्कार करतो. याच्या मोबाईलमध्ये फक्त देव असतं आणि हा सगळे देवांचेच गाणे ऐकतो. रुद्राक्षापासून तुम्ही त्याचे देव घेण्याचा प्रयत्न केला की तो रडण्यासाठी तयार होतो. मात्र एखादी देवाची मूर्ती तुम्ही त्याच्यासाठी भेटवस्तू म्हणून आणली की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. मला असं वाटते की मला पण महादेवाची खूप भक्ती आहे आणि त्याच्या आईला तेच आहे, त्याच्यामुळे त्याला असं आलं असं मला वाटते. कारण छोटा असताना, पोटात असताना त्याला ए भोळ्या शंकरा गाणं म्हटलं की तो अगदी लात मारायचा, तो पोटामध्येच लात मारायचा, तो आईला पाय मारायचा. दिवसभर सकाळी उठल्याबरोबर अगदी तो शिव साईराम म्हणून म्हणतो अगदी उठल्याबरोबर, आणि दिवसभर त्याचा देवांचाच खेळ असतो. आणि बाकी पूजा करताना सगळी पूजा करतो तो, असं त्याचं. आमच्या परिवारात सगळी मुलं आहे, परंतु याचा इतका आगळा वेगळा छंद आणि ईश्वरावरची भक्ती. आपण म्हणतो की कानामनावरचे संस्कार जे असतात ते कळत न कळत येतात. आपण मुलांवर घालतो की शुभं करोति मन श्लोक मन, परंतु जन्मताच तो हा कुठला तरी जुना आत्मा आहे की त्याच्यामध्ये इतके अद्भुत सगळं दिसतं आहे. तर खरंच आपण म्हणतो की 7 जन्माची जी पुण्याई आपल्या घरात असं झालं. मुलांना शिकवावं लागतं, पण याला शिकवावं नाही लागलं की तू अभिषेक करे, नुसतं पाहून शिकलं आणि एवढा असा आगळा वेगळा छंद. खरंच ईश्वराची लीला आणि अद्भुत आहे, अद्भुत, अतिशय विलक्षण आहे. कारण आजकाल मुलांना यूट्यूब पाहिजे राहते, खेळ पाहिजे राहतात,
काहीतरी खेळण्यासाठी म्हटलं की कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींची आवड असते. परंतु मी सकाळपासून बघताय तर त्याला सकाळी उठल्यापासून तो महामृत्युंजयचा जप म्हणतो, ओम नमः शिवाय, आणि स्वामी समर्थांचं दिसलं की त्याला का जय जय स्वामी समर्थ. म्हटलं किती छान ना, माणसांना सांगावं लागते की तुम्ही जप करा, तुम्ही नामस्मरण करा. नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं की नामाशिवाय दुसरं काही नाही. परंतु इतकं छोटं, तर मला तर याच्यात खरंच मी तर म्हणते ना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई अशी जी 4 भावंडं झाली त्याच्यातला मला तर हा नक्की ज्ञानदेव वाटतो आहे. रुद्राक्षाची आई सांगते की तो पोटात असतानाच तिला अतुल्य अशा भक्तीचा भास व्हायचा आणि त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या असीम देवभक्तीच्या सवय बघून तिला देखील विचार पडला की नेमका रुद्राक्ष आहे तरी कोण. मी काल जेव्हा बघितलं त्याला, तर त्यांनी शंकराची पिंड आणि नंदी ठेवून त्याला तो पूर्ण माळ टाकून त्याला इतक्या सुंदर सजवून त्यावर फूल अक्षत असं छानपैकी वाहून त्यांनी नमस्कार केला. तर मला एकदमच वेगळंच वाटलं ते. मग तिला बी बोललो भाचीला, म्हटलं काय आहे बा, तर ती मग तेव्हा मला सांगायला लागली पूर्ण कहाणी का अशा प्रकारे पूर्ण हा फक्त देवांसोबतच खेळतो, प्रत्येक देवाचे त्याला नाव माहीत आहे, प्रत्येक देवाबद्दल त्याला आदर आहे. तो मंदिर दिसलं कुठलंही समजा तर त्या मंदिरात स्वतःहून त्यांना घेऊन जातो आहे. विशेष म्हणजे साईच्या मंदिरात जर समजा गेला तर साईच्या मंदिरातनं तो बाहेर यायला तयारच नाही. तो त्यांना म्हणजे तिथून जर समजा त्याला जबरदस्तीने बाहेर आणलं तर तो रडतो आहे, जिद्द करतो आहे का आपण साईच्याच मंदिरात थांबू म्हणून. मी मग याला आमच्या बाजूला नागमंदिर आहे, नागमंदिरमध्ये घेऊन गेलो. नागमंदिरमध्ये घेऊन गेल्यानंतर नागमंदिरमध्ये तो तिथे नागाची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीसमोर त्यांनी पूर्ण जय श्रीराम कंटिन्यू जय श्रीरामचा जप केला. त्यानंतर जय बजरंगबली म्हणून एक आवाज दिला त्यांनी मोठा. आणि मग तिथनं मी जेव्हा वापस आलं तर तिथे बाजूला शंकराची पिंड होती, तर त्या पिंडीजवळ जाऊन नमस्कार केला. त्यानंतर तो माझ्यासोबत घरी आला. या उलट रुद्राक्षाची जुडी बहीण म्हणजेच त्रिशा एकदम वेगळी. त्रिशाला देवांसाठी वेळ नाही, तिला देवभक्तीत अजिबात रस नाही. मुलींच्या लिपस्टिक लावण्याचे व्हिडिओ आणि मोबाईलचे गेम एवढंच तिच्या दैनंदिन दिवसाचा नित्यनियम आहे. दोघांमध्ये ती सापांची व्हिडिओ बघते, लिपस्टिक, मेकअप करणे ही व्हिडिओ बघते ती, आणि हा सगळे देवांची व्हिडिओ त्याच्यापेक्षा एकदम वेगळी आहे. आणि दोघं पण ट्विन्स आहे. या दोघांमध्ये खूप फरक आहे. हां, हे दोघे ट्विन्स आहेत. याला एकदम भक्ती आहे आणि हिला अजिबात नाही. हिला आम्हाला सांगावं लागतं की मंदिरात नमस्कार कर म्हणून, आणि याला बाहेर काढावं लागतं की ऋतू खूप झाला नमस्कार, आता चल तू घरी असं म्हणून. हिला लगेच हे होतं. आणि हिला मोबाईल खूप बघायला आवडतो आणि त्याला अजिबात नाही आवडत मोबाईलवर. म्हणजे तो बघतो थोडा वेळ, पण सगळं देवाचंच बघतो. आणि हे सगळे शॉर्ट्स रील्स असे बघते की म्हणजे सापाचे, प्राण्यांचे असं वेगवेगळं बघते. ही एकदम त्याच्या अपोजिट आहे. आम्हालाही कळत नाही की एवढा फरक कसं काय आहे की तो एवढा हे आणि ही एकदम अशी. आज जिथे मुलांच्या हातातून मोबाईल, आयपॅड सुटत नाही, मोबाईल गेम आणि कार्टून नेटवर्क बघितल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, अशा परिस्थितीत रुद्राक्ष खरोखरच या लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील देवभक्तीचा संदेश देण्याचं उत्तम माध्यम बनलं आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात आपल्या कुटुंबांच्या भविष्यासाठी प्रत्येकाला पैसे कमवण्याची जिद्द आणि गरज आहे. त्यामुळेच लोक ईश्वर भक्तीपासून लांब होत चालले आहेत. मात्र आजच्या युगात देखील लोकांच्या मनातील क्रोध आणि ईर्ष्या संपवण्यासाठी आणि देशात शांती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी आधुनिक प्रल्हादाची गरज आहे. ही गरज हा छोटासा रुद्राक्ष पूर्ण करेल अशी आशा त्याच्या आप्तजनांनी व्यक्त केली आहे. देव दिसला नाही, देव दिसणारही नाही, मात्र त्याच्या अस्तित्वावर जराही शंका न करता त्याच्या भक्तीत तल्लीन व्हा, असा अमूल्य संदेश हा छोटासा रुद्राक्ष त्याच्या निर्मळ आणि असीम भक्तीच्या माध्यमातून करत आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारे सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ?
वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।